नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. महाविकास आघाडीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असून राज्याच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सक्षम आहेत असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसंच शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यात जर शरद पवार नेतृत्व करत असतील तर चांगली गोष्ट असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसंच त्यांनी यावेळी प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी कळेल असा गोप्यस्फोटही केला. सगळं काही स्थिरस्थावर आणि सुरळीत आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्याच्या दृष्टीनं सक्षम आहे. कोणी कितीही कंड्या पिकवल्या, कोणी कितीही ढोल बडवले तरी हे राज्य जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार सुरू आहे ते आपला कार्यकाळ अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण करेल. आज आम्ही युपीएत नाही आणि इंडियात सुद्धा नाही, राष्ट्रीय स्तरावरती एक आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय विरोधी पक्षाची. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अशा प्रादेशिक पक्षांना, विरोधी पक्षाच्या लोकांना सामावून घेण्यासंदर्भात जर माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असेल तर ते योग्य आहे. आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करताना प्रताप सरनाईक यांचा विषय संघटनात्मक विषय म्हणून मी समोर त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हालाही असं सारखं वाटतं आहे की काही गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा या जाणून बुजून अतिरेक करतात. जर सत्य असेल तर त्यात तपास व्हायला हरकत नाही, पण ओढून ताणून वडाचं साल पिंपळाला लावणं वगैरे जे प्रकार असतात आपल्या भाषेत तसं होऊ नये. हा जरी पश्चिम बंगाल नसला त्या पद्धतीने तरीसुद्धा महाराष्ट्रामधल्या जनतेला आणि आमच्यासारख्या राजकीय पक्षांना या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रताप सरनाईक यांचं माझं 2 दिवसापूर्वी दूरध्वनीवर चर्चा झाली आणि त्यांनी माझ्याकडे खुलासा केलेला आहे आणि या संदर्भात मी सुद्धा साहेबांना सांगितलेलं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या भावना व्यक्त करत असताना मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी आजन्म शिवसेनेतच राहीन आणि शिवसैनिक म्हणूनच मरेन. प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात तुम्हाला लवकरच बातमी मिळेल. राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील तापलाय. आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी भाजपने चक्काजाम आंदोलन केलं आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी आरक्षण रद्द होण्याला केवळ सरकार जबाबदार असल्याची टीका करण्यात आली. तर तिकडे लोणावळ्यात ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या परिषदेदरम्यान सत्ताधाऱ्यांनी भाजपने त्यांची सत्ता असताना ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं नाही असा सवाल केला आणि त्यामुळे आता ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगू लागले. आपल्या बरोबर आहेत समता परिषदेचे सरचिटणीस हरी नरके सर. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत, पण त्या अगोदर एक प्रतिक्रिया. मागच्या वर्षापासून जे आहे कोविड एवढा वाढलेला आहे, कसं काय आपण करणार आहोत? मग तुम्हाला 15 महिने मिळाले का नाही केलं? अरे वा, 15 महिने मिळाले का नाही केलं? त्या कोविडमुळे लॉकडाऊन झालेलं माहित नाही तुम्हाला? कोण मिळत होतं का? कोर्ट तरी चालू होतं का? तुम्ही काय केलं? तुम्ही होता सत्तेवर, त्यावेळेला तुम्ही का नाही केलं? तुम्हाला जेव्हा केस दिलं जात नाही, अगोदर का नाही मांडलं? 17 पासून जर केस होती तर अगोदर पासून का नाही मांडलं? त्या
त्याच वेळेला तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं. तर नंतर सुद्धा जेव्हा अध्यादेश काढला ताबडतोब 2 महिन्यामध्ये तुम्हाला गोळा करता आला. त्याने गोळा केला तुम्ही टाका. आणि तुम्ही गेल्यानंतर आम्ही आलो आणि कोविड सुरू झाला. खरे मारेकरी कोण आहेत तुमच्या माहिती करता पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी लिहून घ्या. या आरक्षणाची जी पिटिशन झाली, ज्या पिटिशनमुळे हा निकाल आला, ही जी काही पिटिशन आहे ही 2 जणांनी केली. दोन्ही पिटिशनर रजिस्टर्ड काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांची उडबस आहे. त्यावेळी आम्हाला आमच्या वकिलांनी समजावून सांगितलं की तुम्ही जर कायदा केला तर त्या कायद्याने तुम्ही 50%च्या वरचंही आरक्षण वाचवू शकता. रातोरात आमचे बावनकुळेजी, पंकजाताई, राम शिंदे, संजय कुटे या सगळ्यांना मी कामाला लावलं. रात्री मी त्याच्यावर सही केली. दुसऱ्या दिवशी राज्यपालांकडे गेलो, राज्यपालांची सही घेतली. एका दिवसात ऑर्डिनन्स त्या ठिकाणी पारित केला आणि 50%च्या वरचंही आरक्षण ओबीसीचं आम्ही वाचवलं. चला याबद्दल अधिक आपण बोलूयात, जाणून घेऊयात की या ओबीसी आरक्षणाची खरे मारेकरी कोण. म्हणजे आरोप प्रत्यारोप तर केले जातात, पण सामान्य प्रेक्षक म्हणून किंवा या विषयात मला जे जे मुद्दे जाणून घ्यायचे आहेत त्याची उत्सुकता म्हणून खरं तर माझ्याही मनात हे सगळे मुद्दे आहेत किंवा तुमच्याही मनात ते असतील प्रेक्षक म्हणून, किंवा त्यातले काही खरं तर ओबीसी समाजातली काही मंडळी देखील असतील की ज्यांना या आरक्षणाचा लाभ मिळत होता. अर्थात त्यांच्या मनात अस्वस्थता आहे की ओबीसीचं राजकीय आरक्षण खरं तर रद्द झाल्या कारणाने किंवा ते आता खरं धोक्यात आल्या कारणाने त्या सगळ्यांच्या मनात अस्वस्थता आणि मोठी चर्चा आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे नेते आपल्या अनुयायांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावरती आंदोलन करताना दिसतात. ठिकठिकाणी खरं तर आज परिषदांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. आज लोणावळ्यात आपण ओबीसी समाजाचं किंवा ओबीसी नेत्यांनी परिषदेचं आयोजन केल्याचं बघितलं. त्यात छगन भुजबळ यांनी काय म्हटलं, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं, हेही आपण बघितलेलं आहे. आणि याच विषयी खरं तर आज आपण चर्चा करणं क्रमप्राप्त, या अर्थाने क्रमप्राप्त आहे कारण हा मुद्दा आता तापताना दिसतोय. म्हणजे आता ज्यांची गेल्या टर्ममध्ये सत्ता होती त्या भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस असं म्हणताना दिसत आहेत की आम्ही तर हे टिकवण्यासाठी म्हणून सगळं केलं, पण आत्ताच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. जो डाटा गोळा करून देण्याचा मुद्दा होता किंवा न्यायालयात तो योग्य वेळी न्यायालयाने सांगितल्यानंतर देणं अपेक्षित होतं, ते मात्र करण्यात आलं नाही. म्हणजे उलट देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परवाच्या भाषणात इम्पेरिकल डाटा काय नेमका हे तरी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता मुद्दा असा आहे की एवढं सगळं झाल्यानंतर आणि या आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी लढाई देतोय, तर दुसरीकडे आता ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्या कारणाने ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती उतरल्याचं आपण बघतोय. त्यांचे वेगवेगळे नेते याबद्दलचा निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे ही चर्चा होते आणि हा मुद्दा जो आहे तो अधिक तापू लागला आहे. त्यामुळे हे जाणून घ्यावं लागेल की नेमकी चूक कोणाची आहे, असं घडलं काय की ज्यातनं हे आरक्षण जे आहे ते धोक्यात आलं. आणि आता सत्ताधारी देखील रस्त्यावरती आंदोलन करताना दिसत आहेत, ते केंद्राकडे बोट दाखवत आहेत, तर दुसरीकडे भाजपने राज्याकडे बोट दाखवले की राज्यकर्त्यांनाच किंवा राज्य सरकारलाच हे आरक्षण टिकवता आलं नाही. चला पाहूयात की आज भाजप आपल्याला ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसलं. यापूर्वीच त्यांनी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता आजच्या दिवशी. याबद्दल खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावरती काय आरोप केले पाहूयात. आता रोज आपण लोकांना दाखवू. वडेट्टीवार जे म्हणाले 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डाटा जमा करतो, 2 महिन्यामध्ये. आणि मग 2 दिवसापासून नाना पटोले, छगन भुजबळजी, वडेट्टीवारजी यांनी नवीन सूर आलपणं चालू केलं. मोदींनी डेटा दिला नाही, मोदींचा डेटा पाहिजे. हा सूर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बावनकुळेजी, कोणाच्या तरी दबावाखाली आता हा सूर सुरू आहे. कारण या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्र्यांची हालत काय माहितीये? या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये याबद्दल बोलूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत. अमोल मिटकरी, सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे की हे जे आरक्षण धोक्यात आलं, ओबीसींचं आरक्षण 20% आरक्षण मिळालेलं होतं राज्यात, महाराष्ट्रात ओबीसीना 27% आरक्षण होतं, हे नेमकं कोणामुळे धोक्यात आलं?
आणि आता देवेंद्रजींचं मी भाषण ऐकलंय, त्याच्यामध्ये त्यांचं जे आवेशपूर्ण भाषण आहे त्याला आवेशपूर्ण भाषणामध्ये त्यांनी परत ते खापड महाराष्ट्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मूळ वस्तुस्थिती आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की आता जे ओबीसीच्या आरक्षणासाठी हे मोर्चे काढतायत ना, 52% ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस जी मंडल आयोगाची होती त्याला तर बीजेपीनेच तीव्र विरोध केला होता ना. हे कसं विसरून चालणार? मागे सत्तेत नसताना धनगर समाजाच्या आरक्षणाकरता असेच मोर्चे काढले आणि मग धनगर समाजाच्या मतावर सत्ता आल्यानंतर त्याच आरक्षणाला तिलांजली वाहिली. म्हणजे 900 चुहे खाके एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा जो प्रकार हे करतायत ना, तसं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत वागणं आहे. आजचं त्यांचं सगळं आंदोलन ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामधलं हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशाच पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे खरे आरक्षणाचे मारेकरी, आज शाहू महाराजांची जयंती आहे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज होते. हे भारतीय जनता पार्टी हीच खरी आरक्षणाची मारेकरी आहे. त्याच्यामुळे मंडल आयोगाला विरोध कोणी केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्याच्यामुळे यांचा खोटा आणि बेगडी आव हा महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलाय. यांनी किती आंदोलनं केली तर त्यामध्ये काही तथ्य नाही. आणि ओबीसीच्या आरक्षणाचे खरे खून आणि मारेकरी जर कोणी असतील तर हे भारतीय जनता पार्टीच आहे. या संवादामध्ये सहभागी होत आहेत समता परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक हरी नरके सर. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की नरके सरांचा विविध विषयांमध्ये सखोल अभ्यास आहे, पण एकूणच मंडल आयोग आणि आत्तापर्यंत मिळालेले हे आरक्षण आणि आत्ताची परिस्थिती या विषयाला घेऊन त्यांचं सखोल विश्लेषण आहे, म्हणून त्यांना आपण प्रश्न विचारायलाच हवा. आपल्याला ते सांगू शकतील. नरके सर, सांगा की आत्ता या क्षणाला दिवाणखान्यात जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यात काही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातले लाभार्थी देखील, सगळ्यांच्या मनात अस्वस्थता आहे हे आरक्षण धोक्यात आल्यामुळे. भाजप म्हणते की राज्य सरकार मग इम्पिरियल डाटा असा मुद्दा आवेशपूर्ण भाषणात देवेंद्र फडणवीस मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे बोट दाखवलं जाते. कोण आहेत या सगळ्या परिस्थितीचे मारेकरी? खरं तर असं आहे बरं का विशाल, की आपल्या राज्यामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत, 364 पंचायत समित्या, नगरपंचायती, नगर परिषदा, त्याचबरोबर 27 महानगरपालिका आणि 36 जिल्ह्यातल्या 34 जिल्हा परिषदा, असं मिळून आपल्या राज्यामध्ये 56,000 लोक आज या आरक्षणाचे लाभार्थी आहेत. आणि हे आरक्षण 94 साली सुरू झालं, तिथपासून आतापर्यंत 3 लाख कुटुंबांना हा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये तर अस्वस्थता आहेच, परंतु जे भावी या पद्धतीनं आपलं राजकीय जीवन सुरू करू इच्छितात त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. आणि इतर सुद्धा भारताच्या संपूर्ण सगळ्या देशात हा प्रश्न आता आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा हा निकाल फक्त 5 जिल्ह्यांपुरता किंवा महाराष्ट्रापुरता नाही, संपूर्ण देशाला लागू आहे. आणि तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये 9 लाख ओबीसी प्रतिनिधी या निकालामुळे घरी बसणार आहेत. त्यामुळे अस्वस्थता आहेच. मुद्दा आहे तो असा की या आरक्षणाच्या जाण्याची जी चर्चा आहे ती देवेंद्र फडणवीस काही आरोप करतायत, या सरकारमधले लोक काही आरोप करतायत, दररोज नवे आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याच्यात मी जात नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पार्श्वभूमी ही आहे की आरक्षण गेलं तर त्याची पहिली जी केस होती ती कर्नाटक विरुद्ध के कृष्णमूर्ती, ज्याचा निकाल 2010 साली आला. आणि 2010 साली त्यावेळेला आपले मुख्य न्यायाधीश असलेले के बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं. आणि त्यांनी निकाल देताना विशाल असं म्हटलं की ओबीसी आरक्षण जे घटनेच्या 73 आणि 74व्या दुरुस्तीने आलं ते बरोबर आहे, ते योग्य आहे, ते घटनादृष्ट्या वैध आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करताना ट्रिपल टेस्ट करावी लागेल, एक त्रिसूत्रीचं पालन करावं लागेल आणि त्यासाठी एक इम्पिरिकल डाटा द्यावा लागेल. तेव्हा हा निकाल काही 2021 साली आलाय असं जे भासवलं जात आहे ते खोटं आहे. हा निकाल मुळात 2010 साली आलेला आहे. त्यानंतर काय झालं? त्यानंतर आपण समता परिषद म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टाला आपण विनंती केली की तुम्ही केंद्र सरकारला असा आदेश द्या की जी जनगणना दशवार्षिक होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसींची ही इम्पिरिकल डाटाची जी माहिती आहे ती तुम्ही कलेक्ट करावी. दरम्यानच्या काळामध्ये समीर भुजबळ जे लोकसभेचे त्यावेळेचे नाशिकचे खासदार होते, त्यांनी लोकसभेमध्ये अशासकीय प्रस्ताव मांडला की ओबीसीची सुद्धा जनगणना झाली पाहिजे. इम्पिरिकल डाटा जो जमा केला जातो जनगणनेमध्ये तो ओबीसींचा सुद्धा यावा. आणि मला सांगितलं पाहिजे, आज गोपीनाथ मुंडे साहेब आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी भाजपचे उपनेते असताना अधिकृतपणे पक्षाच्या वतीने त्यांनी पाठिंबा दिला. पक्षाचा त्यांना पाठिंबा होता की नाही मला माहीत नाही, मला त्यात जायचं नाही, परंतु त्यांनी पाठिंबा दिला लोकसभेमध्ये. आणि सर्व पक्षातल्या 100 खासदारांनी हा पाठिंबा दिल्यानंतर 2 ऑक्टोबर 2011ला केंद्र सरकारने म्हणजे मनमोहन सिंग सरकारने सेक म्हणजे SECC 2011 सोशली
इकॉनॉमिकली कास्ट सेन्सस पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर 60 वर्षानंतर विशाल सुरू झालं ते 2013 सालापर्यंत काम चाललं आणि बरं. 14 साली हा डाटा तयार सर, मी तुम्हाला झाल्यानंतर थांबवतोय, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण कराच. पण आपल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत, भाजपचे नेते. चंद्रशेखर बावनकुळेजी, असा आरोप केला जातोय की ज्या भाजपचा मंडल आयोगाला विरोध होता, आज ते आरक्षण रद्द केल्यानंतर ज्या प्रकारे आंदोलन करताना दिसत आहेत, हे कितपत योग्य आहे? आपला आवाज इथून कमी येतोय. माझा प्रश्न असा होता की असा आरोप केला जातोय की ज्या मंडल आयोगाला भाजपचा विरोध होता तेच आज ओबीसी आरक्षण गेल्यानंतर आंदोलन करताना दिसत आहेत. नाही, आपला आवाजच मुळात येत नाहीये. बर, मी पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. करूयात, बघूयात काही तांत्रिक बिघाड असेल. मी पुन्हा एकदा नरके सरांकडे जातोय. सर, मुद्दा पूर्ण करूयात. मग आत्ता नेमकं काय घडलं? माझा मुद्दा पूर्ण करतो. मी आपल्याला सांगत होतो ते असं की याचं विश्लेषण 2016 पर्यंत मोदी सरकार करतंय असं सांगत होतं आणि हा डाटा केंद्र सरकारकडे आहे याचा लेखी पुरावा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 ऑगस्ट 2019ला जे नीती आयोगाच्या उपाध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री यांनी लिहिलेलं आहे केंद्र सरकारला की हा डाटा जो 2011 साली सेक मधून सोशली इकॉनॉमिकली कास्ट सेन्सस मधून जमा केलेला आहे तो इम्पेरिकल डेटा आम्हाला द्या. माझं म्हणणं असं आहे की जी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली त्यानंतर हीच मागणी पत्राद्वारे आदरणीय पंकजाताई मुंडे ग्रामीण विकास मंत्री यांनी केली. नरके सर, हे नाही कळत की देवेंद्र फडणवीस असं का म्हणतात की हा जो इम्पेरिकल डेटा आहे तो राज्य मागास आयोगाने द्यायचा आहे, तो केंद्राने द्यायचा नाही, हे नेमकं काय? नाही, कसं आहे माहितीये का की 2010 साली हा प्रश्न निर्माण झालाय हेच मुळी देवेंद्र फडणवीसांना माहीत नसावं. देवेंद्र फडणवीसांचा याबाबतचा काय अभ्यास आहे मला माहीत नाही, ते तुम्ही त्यांनाच विचारा. पण मी त्यांना असं सांगू इच्छितो की त्यानंतर 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या 5 वर्षात का नाही त्यांनी आयोग नेमून हा डाटा तयार केला? केंद्राकडे का मागितला त्यांनी 19 साली? 19 सालापर्यंत ते 5 वर्षातल्या 60 महिन्यामध्ये हे करू शकले असते. राज्य मागासवर्ग आयोग ते नेमू शकले असते. त्या आयोगाकडनं हा डाटा ते घेऊ शकले असते. त्यांनी तो का घेतला नाही असा प्रश्न आपण देवेंद्र फडणवीसांनाच विचारला पाहिजे. जी, मी पुन्हा एकदा सर आपल्याकडे येतो. आपल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे देखील आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काही प्रश्न आहेत आपले, पण यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन भाजपने आंदोलन केल्याचं आपण बघितलं. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातले नेते देखील या विषयाला घेऊन आक्रमक झाल्याचं आपण बघतो. आणि मुद्दा असा आहे की ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण किंवा का ही परिस्थिती निर्माण झाली. मी जातोय, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आपल्याबरोबर आहेत. चंद्रशेखर बावनकुळेजी, असा आरोप होतोय सत्ताधाऱ्यांच्या वतीने की ज्या भाजपचा मंडल आयोगाला विरोध राहिला, आज ते ओबीसी आरक्षणाबद्दल का बोलतायत, का आंदोलन करतायत? हा आरोप ज्यांनी लावला त्यांना माझा एवढा सवाल आहे की 2018 मध्ये हायकोर्टमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात ओबीसीला 27% आरक्षण दिलं, हे 50%च्या वर चाललं आहे. याच्या विरोधात काँग्रेसचे आमदाराचा मुलगा विकास गवडी आणि नाना पटोले यांचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष जो त्यांचा जवळचा कार्यकर्ता आहे, हे हायकोर्टात गेले आणि ओबीसीचं आरक्षण हे 27% म्हणजे 50%च्या वर गेलं, हे कमी करण्याकरता गेले. आणि या संपूर्ण केस जेव्हा सरकारसमोर आली तेव्हा मी स्वतः या केसमध्ये पूर्ण वेळ काम केलं आहे. आमचा मंत्री गटाचा प्रमुख जबाबदारी माझ्याकडे दिली. पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या आणि मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतो की आम्ही हायकोर्टमध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडलं, हायकोर्टाने अलाव केलं, राज्य सरकारने केलेलं काम योग्य आहे. मग हे लोक काँग्रेसचे नेते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी तुम्ही कसं हे 27% आरक्षण जे दिलं हे योग्य आहे याकरता तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगितलं. मी आणि माननीय पंकजाताई, संजय कुटे, राम शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 7 दिवस बसून या ओबीसी आरक्षण टिकवण्याकरता 31 जुलै 2019ला अध्यादेश काढला. अध्यादेश काढून 50% नाही 50%च्या वरचे ओबीसी आरक्षण
हे टिकवण्याचं काम करून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला ले केलं. सुप्रीम कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी 5 जिल्हा परिषदच्या निवडणुका घेतल्या. निवडणुका घेतल्यानंतर त्या ठिकाणी 27% वर आरक्षण आम्हाला दिलं. आणि जेव्हा 28/11 हे सरकार आलं, 28/11 सरकार आल्यानंतर मी स्वतः मान्य आशिष जयस्वाल, मान्य छगन भुजबळ साहेब, ग्रामविकास खात्याचा कारभार होता, नाना पटोलेजीकडे गेलो. आम्ही त्या ठिकाणी वडेट्टीवारांना भेटलो, 3ही लोकांना भेटलो. त्यांना सांगितलं अध्यादेश लॅप्स होईल आणि ओबीसीचं आरक्षण जाईल. एवढंच नाही, 13/12/2019 मी डेट सांगतोय, ज्यांनी तुम्हाला सांगितलं मला त्यांचा आवाज ऐकू आला नाही. 13/12/2019 उच्च न्यायालय 13/12/2019 सरकार कोणाचं होतं? महाविकास आघाडीचं. यांना सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्ही हे जस्टिफाय करा. जस्टिफाय आदेशाची कॉपी आहे. यांनी 15 महिने 7 वेळा तारीख घेतली. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये यांनी हे सांगितलं, म्हणजे जस्टिफाय तर केलंच नाही, उलट सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलं की ओबीसीना 50%च्या वर आरक्षण जात आहे, 27% म्हणजे 50%च्या वर राज्यात आरक्षण जात आहे. आणि उलट यांनी अफिडेव्हिट दिल्यामुळं 4 मार्च 2021 म्हणजे 15 महिने सुप्रीम कोर्टाने वाट बघितली जस्टिफाय करण्याची. या सरकारने जस्टिफाय केलं नाही. ऑर्डिनन्स लॅप्स केला फडणवीस सरकारचा. आणि शेवटी 4 मार्चला सुप्रीम कोर्टाने 50%च्या खालचे आरक्षण ओबीसीचं काढून घेतलं. पण कृष्णमूर्तीच्या संदर्भातला जो निकाल आहे तो 2010चा आहे. आणि त्यावेळी खरं तर 2010 मध्ये खुद्द देवेंद्र फडणवीसांनी किंवा पंकजा मुंडे यांनी आम्हाला इम्पेरिकल डाटा मिळावा याबद्दलचं पत्र केंद्राला दिलं होतं. मग हे सरकार कसं काय त्याला जबाबदार? तुम्हाला म्हणजे हे चुकीची माहिती पसरवत आहे. इम्पेरिकल डेटा क्लिअर सांगितलाय के कृष्णमूर्तींनी 11 मे 2010च्या आदेशामध्ये घटनापीठाने सांगितलंय. इम्पेरिकल डेटा हा राज्य सरकारने तयार करायचा आहे, केंद्राने नाही. इम्पेरिकल डेटा केंद्राने नाही, राज्य सरकारने तयार करायचा आहे. केंद्राने एसीसीचा डाटा राज्य सरकारला दिलाय. 2000 जेव्हा युपीच्या सरकारमध्ये 2011 मध्ये युपीचं सरकार होतं, 2013 मध्ये एसीसीचा डाटा राज्य सरकारकडे दिलाय. तो डाटा याला चालत नाही. या डाट्याला राज्य सरकारने डेटा तयार केला पाहिजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. आणि दुसरं, त्या ठिकाणी युपीएच्या सरकारमध्ये जनगणना झाली होती. त्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना जेव्हा केली होती तेव्हा मोठ्या याबद्दल विचारू आपण. माझ्याबरोबर हरी नरके सर पण आहे. सर, कोणाची जबाबदारी आहे? हा केंद्राकडनं हा डाटा मिळाला पाहिजे की राज्य सरकारने तो तयार करायचा आहे? स्पष्ट करा. मी त्याचं उत्तर देण्यापूर्वी बावनकुळे साहेब आमचे ओबीसीचे नेते आहेत, राज्याचे माजी मंत्री आहेत. मी त्यांच्याविषयी अतिशय आदर बाळगून त्यांना विचारतो की बावनकुळे साहेब, तुमच्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही 15 नियमित अधिवेशनं घेतली आणि काही विशिष्ट समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशनं 1 किंवा 2 दिवसाची घेतली. तुम्ही 31 जुलैला अध्यादेश काढण्याऐवजी 1 दिवसाचं अधिवेशन बोलवून का नाही कायदा केला? ओबीसीचा तुम्हाला जर का एवढा प्रेम आणि एवढं तुम्हाला असता आहे तर तुम्ही 31 जुलैला अध्यादेश काढण्याऐवजी कायदा का केला नाही? नंबर 1 दिवसाचं अधिवेशन बोलवून. नंबर 2, 1 ऑगस्टला त्याच्या दुसऱ्या दिवशी अध्यादेश काढल्याच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं नीती आयोगाला, राजीव कुमार यांना, आणि हा डाटा मागितला. त्याच्यामध्ये चुकीची माहिती काय सांगतोय? पत्र आहे, पत्र 1 ऑगस्ट 2019चं. आणि त्याचबरोबर पंकजा मुंडेंनी समाज कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्र लिहून हा डाटा मागितला. मी हरी नरके बोलतोय. मी ओबीसीचा गेली 30 वर्ष अभ्यास करतोय. मी कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाहीये. तुम्ही एका पक्षाच्या वतीने बोलतात. या 2 प्रश्नांची उत्तरं द्या. मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतो आहे की ते केस पूर्णतः मी हाताळलेली आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तातडीने तुम्ही स्पेसिफाय करा, तेव्हा कोणतंही अधिवेशन चालू नव्हतं. म्हणून 31 जुलैला सीसीपी 50%च्या वरचं आरक्षण क्लिअर ठेवून आम्ही त्या ठिकाणी अध्यादेश काढला. आणि अध्यादेशाला त्या ठिकाणी पुढचं म्हणजे अधिवेशन कुठलंही नव्हतं, अधिवेशन संपलं होतं. त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरला आचारसंहिता लागला आणि 31 जानेवारीच्या 2020च्या आतमध्ये आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे संपूर्ण आपलं सरकार आलं 28/11ला. त्यानंतर 28/11 नंतर हा अध्यादेश लॅप्स झाला. दुसरा प्रश्न राहिला, आम्ही केंद्र सरकारला डेटा मागितला, पण युपीए सरकारने 2013 मध्ये लिहून ठेवलाय, माझ्याकडे कॉपी आहे, की 2013 मध्ये युपीए सरकारने असं म्हटलं आहे की या जातनिहाय डेटा देता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला, पण युपीए सरकारने त्यावेळी जे लिहून ठेवलं होतं त्यामुळे तो डेटा मिळाला नाही. आणि एसीसीचा डाटा तो ऑलरेडी राज्याकडे होता.
तो डाटा राज्याकडे होता, परंतु एसीसीचा डाटा नाही म्हटलं केंद्र हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डेटा म्हटलं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करा म्हटलं. मी स्वतः सरकार बदलल्यावर छगन भुजबळ साहेब वडेट्टीवार साहेबांना म्हटलं की तुम्ही त्या ठिकाणी केंद्र सरकार जे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याप्रमाणे डेटा तयार करा. माझा दावा आहे 3 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार होऊ शकतं. एका आत्ता वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव ग्रामपंचायतीने 2 ग्रामपंचायती 8 दिवसात डेटा तयार केला. खऱ्या अर्थाने मला कुठलंही त्या ठिकाणी खोटं बोलायचं नाही आहे. मला पक्षाची बाजू हा वेगळा विषय आहे. पण हे सांगा ना बावनकुळेजी, ओबीसीचा कार्यकर्ता तुम्ही 31 जुलैला 31 जुलैला 1 दिवसाचं अधिवेशन का नाही घेतलं? 31 जुलैला तुम्ही 1 दिवसाचं विशेष अधिवेशन का घेतलं नाही? अध्यादेश का काढला? तातडीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं आम्हाला तुमचं स्टे कळवा. आम्ही तुम्ही 1 दिवसाचं अधिवेशन का घेतलं नाही? तुम्ही 1 दिवसाचं अधिवेशन का नाही घेतलं? राज्यपालाची तुम्ही 1 दिवसाचं अधिवेशन का घेतलं नाही? ते नका सांगू मला, ते तुम्ही सांगू नका, ते तुम्ही सांगू नका. मी परत विचारतोय, तुम्ही इतर समाजासाठी आरक्षणासाठी 1 दिवसाची 2 दिवसाची अधिवेशन घेतली. आरक्षण टिकवणे तुम्ही जर का 1 दिवसाची 2 दिवसाची अधिवेशन घेतलेली आहेत तर ओबीसीसाठी का नाही घेतला? अध्यादेश काढणे किंवा विधिमंडळाचं अधिवेशन हा वाद या ठिकाणी नाही आहे. वाद हा आहे की आम्ही ते प्रोटेक्शन केलं. आम्ही अध्यादेश तुम्ही का नाही कायदा केला? तुम्हाला एवढा पुळका आहे ना ओबीसीचा, तुम्हाला जर एवढा पुळका आहे तर कायदा का नाही केला अधिवेशन बोलवून? सुप्रीम कोर्टाने तुम्ही सांगू नका. हे बघा, तुम्ही प्रशिक्षित लोक आहात खोटं बोलण्यासाठी. तुम्हाला तयार केलेलं आहे पुन्हा खोटं एकदा बोलण्यासाठी. आपण दोघांचे मुद्दे घेऊ. आपण थोडंसं शांत होऊयात. पुन्हा एकदा दोघांचे मुद्दे घेऊ. सगळे प्रेक्षक हा विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून सविस्तर माहिती दोघांकडनं येऊ देत. वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा नरके सरांकडे जाणार आहे आणि बावनकुळेंचे म्हणणं ऐकून घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण. खरं तर केंद्राने राज्याकडे बोट दाखवा, राज्याने केंद्राकडे बोट दाखवा अशी सगळी परिस्थिती आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर हरी नरके सर आपल्यासोबत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आपल्याकडे येतो, नरके सर मी आपल्याकडे येणारच आहे. पण नरके सर जे म्हणताय की नीती आयोगाला आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं होतं की नाही? असं हे पत्र कशाकरता लपलं समजून घ्या तुम्ही. पहिलं तर तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतोय, याच्यात राजकारण करायचं असेल तुम्ही बोलणार नाही. नाही, राजकारणाचा काहीच मुद्दा नाही. ऐका मी आदरपूर्वक सांगतोय, सुप्रीम कोर्टाने 11 मे 2010 जे घटनापीठाने निर्णय दिलाय त्याच्यामध्ये राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करून प्रेफरन्शियल SC STचं आरक्षण सोडून बाकी जे आरक्षण आहे ते ओबीसीला द्यावं, मागासाला द्यावं. क्लिअर कट राज्य सरकारला जबाबदारी दिली. आणि हे जे आरक्षण आहे ना हे केंद्राचे नाही, हे राज्य सरकारचे आरक्षण आहे. राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगामार्फत दिलेलं आरक्षण आहे. केंद्र सरकारचा किंचितही संबंध नाही. त्यावेळी असं वाटलं की एसीसीचा डाटा आपल्याकडे आहे, परंतु डिटेल डाटा, कारण युपीच्या सरकारच्या काळामध्ये डिटेल जनगणना केली होती असं आमचा त्या ठिकाणी माणूस होता. असा विचार होता की त्यांच्याकडे आहे का असा विचार काही पाप नाहीये. आणि त्यावेळी युपीए सरकारने हा निर्णय घेतला होता, माझ्याकडे कॉपी आहे, 2013 मध्ये का हा डेटा जातनीय डेटा चुकलेला आहे, हा डेटा देऊ नका, कुणालाही त्या ठिकाणी देणं हा चुकीचा होईल. आणि म्हणून युपीए सरकारने घेतला 2013चा निर्णय आहे. पत्र लिहिल्यावर एवढं भांडण करण्यापेक्षा आज आपल्याला काय गरज, आज जबाबदारी काय, आज आमची किंवा राज्य सरकारची जबाबदारी काय. जर खरंच आता ओबीसीला आरक्षण पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? सुप्रीम कोर्टाचा निकाल फॉलो केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय, ओबीसी मागास आयोग तयार करा, तुम्ही मागास आयोग तयार केला आणि आता सायंटिफिक इम्पेरिकल डेटा मागवा. किती वेळा डेटा म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2010 साली सांगितलं, 19ला नाही.
2010 साली तुम्हाला एक कृष्णमूर्ती निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की डिटेल टेस्ट करा, एम्पिरिकल डाटा द्या. मी मधात बोललो नाही तुमच्या 2010 सालचा निकाल आहे. तुम्हाला माहित नसेल तर माहिती घ्या. तुम्हाला माहित नसेल तर माहिती घ्या. देवेंद्र फडणवीसांनी 1 ऑगस्टला पत्र लिहिलंय. महाराष्ट्रात 2014 मध्ये राज्य सरकारमध्ये कोण काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं सरकार होतं 2014 पर्यंत. 2010चा निकाल आहे. 2010 सालाच्या निकालाची अंमलबजावणी का केली नाही 5 वर्ष? तुमचं 5 वर्ष सरकार होतं. काँग्रेसचे लोक तुमचं 5 वर्ष सरकार होतं. 5 वर्ष काँग्रेसचे लोक हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेले. काँग्रेसचे नेते गेले सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये. 2010 सालचा आहे निकाल. 2010 विकास गवळी 2010 काँग्रेसचे नेते गेले सुप्रीम कोर्टमध्ये हे आरक्षण त्या ठिकाणी कमी करण्याकरता. ते 3 जजेसचं जजमेंट आहे. 3 जजेसचं नरके सर, 5 नरके सर, ऐका. बोलतोय. 5 घटनापीठाबद्दल बोलतोय. 2010 नरके सर, जजमेंट आहे. त्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या. मी येतो तुमच्याकडे. ऐका तुमचा प्रश्न घेऊ. तुमचा थेट प्रश्न घेऊ. नरके सर ऐका. हा बोला. बावनकुळेजी बोला. 2019ला राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. 13/12/19ला 13/12/19 कुणाचं सरकार होतं? 4/3/2021ला कुणाचं सरकार आहे? 4/3/2021ला पुन्हा आदेश दिला सुप्रीम कोर्टाने. 7 वेळा या सरकारने तारीख घेतल्या. पण यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल टळवाटळ केली. मोठे गावात बसले मंत्री आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात कोणीच लढलं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने यांना 4 मार्च 2021ला सांगितलं, अरे तुम्ही ओबीसी आयोग तयार करा. तुम्ही डेटा तयार करायची कारवाई चालू केला. 4 महिने काही केलं नाही. उलट या सरकारने रिट पिटिशन केली. रिट पिटिशन करताना सुद्धा ओबीसी आयोग तयार केलं नाही. त्या ठिकाणी डेटा तयार करायची कारवाई सुरू केली नाही. रिट पिटिशन फेटाळली यांची. आताही माझी विनंती सरकारला आपल्या माध्यमातून आहे. आजही विनंती सरकारला आपल्या माध्यमातून आहे. शेवटचं मानतोय मी. आजही विनंती सरकारला आहे. आजही काही बिघडलं नाही. 3 महिन्यामध्ये डेटा तयार होऊ शकतो. बरं 3 महिन्यामध्ये ओबीसी आरक्षण डेटा तयार होऊ शकतो असं आपलं म्हणणं आहे. मी जातोय नरके सरांकडे. नरके सर. विशाल, 2 मुद्दे आहेत. एक तर हा मूळ निकाल ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा 2010 सालचा आहे, 19चा नाही. बावनकुळे साहेब नंतरचं बोलतायत. आधीचा निकाल हा घटनापीठाचा 5 जजेसचा निकाल आहे. सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस के बालकृष्णन त्याचे अध्यक्ष होते. 5 न्यायमूर्तींचा निकाल जो 2010 साली लागलेला आहे त्याच्याबद्दल बावनकुळे साहेब बोलत नाहीत, कारण 5 वर्ष त्यांचं सरकार होतं त्यानंतर. नंबर 1 आणि नंबर 2, 1 ऑगस्ट 2019ला फडणवीस साहेबांनी जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये केंद्र सरकारला रिगार्डिंग सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 डाटा रिक्वायरमेंट, आणि तसंच पत्र पंकजा मुंडेंनी जे लिहिलंय थावरचंद गेहलोत आणि रामदास आठवले त्यांचा पण विषय तोच आहे. आणि पंकजाताईंनी असं म्हटलंय की 8 आठवडे आम्ही सुप्रीम कोर्टाकडनं मागून घेतलेले आहेत. 16 आठवडे त्यानंतर सरकार पंकजाताईंचं होतं, देवेंद्र फडणवीसांचं होतं, बावनकुळेंचं होतं. का नाही त्यावेळेला त्यांनी सुप्रीम कोर्टाला हा डाटा पुरवला? तुम्ही अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करणार, ओबीसींना फसवणार. 2010 साली सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर 5 वर्ष 60 महिने तुम्ही सरकारमध्ये होता. 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन तुम्ही कायदा का नाही केला? का तुम्ही अध्यादेश काढला? याचं उत्तर बावनकुळे देत नाहीत. या सरकारवर आरोप करताना ते विसरतायत की 2010 सालचा जो निकाल आहे तो बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये इम्पिरिकल डाटा हा शब्द आहे, त्याच्यामध्ये डेडिकेटेड कमिशन हा शब्द आहे, त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्ट हा शब्द आहे. म्हणजे काय करतायत माहिती का? हे फक्त दुसऱ्यावर ढकलण्याच्यासाठी ही नाटकं करतायत. बावनकुळे साहेब, तुम्हाला जर ओबीसीची खरंच कळकळ असेल तर 2010 सालानंतर तुमचं 5 वर्ष सरकार होतं त्या काळामध्ये स्पेसिफिक प्रश्न 2 आहेत. 1, इतर समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं विशेष अधिवेशन अनेक वेळा घेतलं. मग ओबीसीसाठी 31 जुलैला 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन कायदा का पास केला नाही? आणि नंबर 2, 8 आठवड्याची मुदत तुम्ही सुप्रीम कोर्टाकडनं घेतली होती. पंकजाताईंनी पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलं की 2016 साली हा डाटा आम्ही समाज कल्याण विभागाकडे दिलेला आहे. 2013चं काय सांगतात? हे 2016चं 20 पत्र आहेत विशाल. 20 पत्र खोटं बोलत नाही आहेत. बावनकुळे, एक लक्षात ठेवा, तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापूर्वी थोडी माहिती घ्या. बरं, आपण बावनकुळेंचं उत्तर घेऊ, पण वेळ झाली की ब्रेक नंतर मी बावनकुळे यांना मी आपल्याला वेळ देणार आहे. आपण निश्चित आपला मुद्दा पूर्ण करा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. घेऊत एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये ब्रेक नंतर माझ्याकडे वेळ थोडा, मी थेट जातोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे. चंद्रशेखर बावनकुळे, ब्रेकपूर्वी जे मुद्दे हरिनरकेंनी उपस्थित केली त्याबद्दल काय म्हणणं? मी शांतपणे आणि उत्तर देतोय.
11 मे 2010 के कृष्णमूर्ती या घटनापीठाने जो आदेश दिला किंवा तो कायदा झाला, त्या कायद्याचा 2011, 12, 13, 14 महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, भाजपचं नव्हतं. नंबर 1. नंबर 2, हा आमच्यासमोर प्रश्न केव्हा आला की जेव्हा काँग्रेसचे 2 नेते विकास गवळी आणि नाना पटोले यांचे जिल्हा परिषदेचे भंडारचे अध्यक्ष याच्या विरोधात गेले की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण हे एससी एसटी आणि ओबीसी पकडलं तर 50%च्या वर चाललं, ते 50%च्या आत आणा आणि के कृष्णमूर्तीचं जजमेंट फॉलो करा. हे आमच्या समोर आलं 2019 ऐका ना 18 मध्ये हायकोर्टमध्ये. हायकोर्टमध्ये नंतर आम्हाला विचारलं, आम्ही सबमिशन केलं, हायकोर्टनी केस बंद केली. हे सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात आम्हाला जेव्हा तातडीनं सांगितलं तर तातडीनं तेव्हा कुठलं अधिवेशन चालू नव्हतं. आम्ही तातडीने 3 दिवस रात्रभर बसून 31 जुलैला अध्यादेश काढला. अध्यादेश म्हणजेच कायदा आहे. कोणते अधिवेशन चालू नसताना अध्यादेश काढणे म्हणजे कायदा विधानमंडळात मंजूर करणे किंवा अध्यादेश काढणे सारखंच आहे. बरोबर. फक्त त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला कायद्यात रूपांतर करावं लागतं. योगायोगाने 28/11ला सरकार बदललं, त्यात मला जायचं नाहीये. जे माननीय नरके साहेब सांगतायत ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ त्या ठिकाणी विचारवंत आहे. त्यांना माझी एवढीच विनंती आहे की 2010 ते 14 आमचं सरकार नव्हतं, काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचे लोक सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये गेले आणि पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी जे पहिलं पत्र लिहिलं ते पत्र या आधारावर लिहिलं की जेव्हा युपीएनी 2011 मध्ये जनगणना केली होती तेव्हा आम्हाला असं कळलं होतं की जातनिहाय जनगणनेचा डाटा हा केंद्र सरकारकडे आहे, हा तपासून बघावा म्हणून आम्ही पत्र दिले. पत्राच्या नंतर आम्हाला असं त्या ठिकाणी पूर्णतः युपीए सरकारचा निर्णय की एससीसीचा डाटा आम्ही हा राज्य सरकारला कळवला आहे आणि हा डेटा आम्ही देऊ शकत नाही कारण तो जातनिहाय डाटा चुकलेला आहे, तो डेटा कामात येणार नाही. आणि तसंही सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं, आता आम्हाला सहज असं वाटलं की आमचं सरकार ऐका ना एका सेकंद आमचं सरकार आमचं सरकार आल्यावर तातडीनं आम्हाला त्या ठिकाणी आयोग नेमून त्या ठिकाणी डेटा तयार करावा. 3 महिन्यावर लागत नाही, तातडीनं डेटा तयार होऊ शकतं. पण सुप्रीम कोर्टाची केस इतकी फास्ट सुरू होती की त्या ठिकाणी पटापट आम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टाला कळवावं लागले. आणि शेवटी मी फार जबाबदारी सांगतो, 13/12ला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने पहिला आदेश दिला की के कृष्णमूर्तीच्या जजमेंट प्रमाणे द्या. तेव्हा दिलं 13/12/2019ला. आणि 13/12/2019 पासून तर 15 महिने टाइमपास झाला. माझा आरोप नाही आहे, टाइमपास झाला, वेळ गेला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टमध्ये आपली बाजू मांडू शकलो नाही. उलट आपलं असं म्हणणं आहे की वेळ गेला. बरं नरके सर, अगदी थोडक्यात, वेळ संपलाय. विशाल हे बघा, मी पंकजा मुंडे यांनी 18 सप्टेंबर 2019ला जे पत्र लिहिलं रामदास आठवले आणि थावरचंद गेहलोत समाज कल्याण मंत्री आणि समाज कल्याण राज्यमंत्री, त्यातलं वाक्य वाचून दाखवतो. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज गिव्हन अस ए टाइम पिरियड ऑफ 8 वीक्स. 8 आठवड्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टाने हे सादर करायला सांगितलंय आणि त्याच्यानंतर 8 आठवडे यांचं सरकार होतं, का नाही त्यांनी सादर केला सुप्रीम कोर्टाला? नंबर 1. नंबर 2, चुकला होता तो द्यायचा. एक प्रश्न आणखीन. ओबीसीला आरक्षण द्यायचं आहे ना, ओबीसीला आरक्षण बरोबर आहे. तुम्ही अडकला की भांडायचं नाही पाहिजे की ओबीसीचं आरक्षण टिकवण्याकरता आमचा अध्यादेश तुम्ही खोटं सांगताय, खोटं बोलताय, तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. 2000 तुम्ही सुपारी घेतणारे बोलताय 2019 31 जानेवारी 2020 मी 30 वर्ष काम करतो. मी सत्तेसाठी नाही काम करत तुमच्यासारखं. मी ओबीसीसाठी 30 वर्ष काम करतोय. तुम्ही सुपारी घेतल्यासाठी मी ओबीसीसाठी 30 वर्ष काम करतोय, सत्तेसाठी नाही. मी वारंवार सांगतोय तुम्ही जो डाटा विशाल यांच्या मोदी सरकारने हा डाटा न्यायमूर्ती रोहिणी आयोगाला दिला. रोहिणी आयोगाने 4 तुकडे केले ओबीसीचे. जो डाटा मोदी रोहिणी आयोगाला देऊ शकतात तो सुप्रीम कोर्टाला का देत नाही? ओबीसीला न्याय देण्याचा प्रश्न आहे.
31 जानेवारी मोदी सरकारने जो डाटा 2018 मध्ये रोहिणी आयोगाला दिला तो डाटा त्यांनी का दिला नाही? आपणही या विषयाला घेऊन, आपणही ओबीसी समाजाचे नेते आहात. नरके सर या विषयाला घेऊन असणारे विचारवंत आहे, ते स्वतः या विषयासाठी घेऊन काम करतात. संवादाने हा प्रश्न सुटू शकतो आणि या क्षणाला सगळ्या प्रेक्षकांची हीच अपेक्षा आहे की यासाठी श्रेय कोणी घ्यावं, पण पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करावे आणि जो सध्या संताप व्यक्त होताना दिसतोय त्या अनुषंगाने सगळ्या बांधवांना शांत करावं. यानंतर मी इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.